तर फायनली आम्ही वरती चढत आहे. भाई मला तर लय दम लागतो, सगळ्यांपेक्षा मला जास्त दम लागतो. भाई विशाल भाई बंटी भाई तर पूल वरती गेलेले, मीच आणि मागं राहिलेलो आहे. का बरं काय माहिती असं का होतं माझ्यासोबत. मला तब्येत कमी करावं लागणार आहे वाटतं, कारण लय त्रास होतोय मला नाही का. आमचा अन्याय पाट्यावाले इथं सरपण गोळा करतोय आणि तोडतोय चूल पेटवायसाठी. आणि इकडं बंटी भाऊनी सेटअप केलंय चुलीचं. आणि इथं आमचे काही कार्यकर्ते बत्ता खाण्यात व्यस्त आहे. आमचा विशाल भाऊ लय पळतो डोंगराव, त्याला एखाद्या दिवशी असं डोंगराव चढितो ना. आणि फायनली आमची कढई फिक्स झालेली आहे चुलीमध्ये. मागच्या ब्लॉग मध्ये आमचं पातीला राहून गेलो होतं, आम्ही आणकाई किल्ल्यावर गेलेलो. आता फायनली आमचं पातीलं हे काय आहे सर्व आलेलं आहे. आणि आमचे कुक हे दुबई रिटर्न कुक आहे आमचे. एक काम नेडच भाई इड नेचर दिसतं. तिकडून दिसणार नाही काही. त्याच्यातही कप्पे काय म्हणते पेटली का? एवढं लगेच थोडं चुलखंड पेटवलं. फायनली मित्रांनो आमची चूल पेटलेली आहे. भाऊ काय करतो आमचं काय माहिती. मिरचीचा ठ्यासा कसा बनवणार हे बघतो दगडानं. भाऊ कशी चटणी बनवली भाऊ, कशी ठेचली चटणी. वा वा चांगली आयडिया लावली बरं का दादी. तर फायनली भजे आपले त्याला मध्ये सोडण्यात आलेले, पाहू आता कसे होते नाही का. अरे मग पिवळी पिवळी म्हणजे काय विषय माहिती का, हळद नाही त्याला, मिरची नाही, काय विषय नाही. सगळं पार्टी इथं झालेली आहे आणि आम्ही आता सगळं आवरून इथून निघणारी. पोरं आता फुल वैतागलेले. तन भाऊनी सगळ्यात मिरची खाल्ली आणि भाऊच्या डोळ्यातून पाणी येऊ राहिलं थोडी. इथून निघालोय. फायनली आम्ही उतरायला सुरुवात केलेली आहे. आणि उतरायला काही विषय नाही भाऊ, उतरायला तुमचा भाऊ फुल फटाफट उतरल नाही का खाली. चला आता परतीचा प्रवास आमचा झालेला आहे आणि आम्ही आता सर्व पार्टी वगैरे करून आम्ही चाललोय खाली. आता इथून आता बाय बाय. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला.